या अगोदरही आपल्या बार्शीकरांना माहिती आहे की मी धाराशिवच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांनी उस्मानाबादच्या सभेमध्ये कांद्याला अनुदान देणार, सोयाबीनला सुद्धा 4000 कोटीची तरतूद, शेतकऱ्यांचे जे कमी भाव मिळतो त्याला तरतूद केलेल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं। दुधाच्या भावामध्ये सुद्धा आश्वासन दिलेली होती आणि मीही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती केलेली होती की कुणीही कुठली काळजी करण्याचं कारण नाही। कारण ज्यावेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेले होते त्यावेळेसच आपल्या भागातलं जे प्रमुख पीक आहे कांदा आणि सोयाबीन, या बाबतीमध्ये सोयाबीनचे दर जागतिक मार्केटमुळे जी घसरण झालेली होती त्यामध्ये हेक्टरी 5000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर कांद्याला सुद्धा 350 पर क्विंटल 350 रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। दूध अनुदानाचे 5 रुपयाचा पण निर्णय घेतलेला आणि खास करून विखे पाटील साहेबांनी त्या दिवशीच विधानसभेमध्ये घोषणा केली की 35 रुपयाचा हा दर 1 जुलैपासून लागू असणार आहे। त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना, सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की ज्या ज्या योजना सर्वसामान्यांकरता या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांचा सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो।